जरासुद्धा तांदूळ, इनो, सोडा ह्याचा वापर न करता फक्त 2 पदार्थांपासून शरीराला थंडावा देणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी इतकी मऊसूत हलकी नाचणीची इडली कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त इडलीच नाही तर ह्या इडलीसोबत खाण्यासाठी साधी चटणी न करता खास उन्हाळ्यामध्ये खायलाच हवी अशी आंबट गोड चटपटीत चवीची कैरीची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया हलकी फुलकी नाचणीची इडली आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नाचणीची इडली करण्यासाठी सर्वात आधी कोणत्याही एका कप किंवा वाटीचा वापर करून अर्धा कप भरून आपल्याला उडीद डाळ घ्यायची. इथे मी गोटा उडीद वापरला आहे, पण जी अर्धी उडदाची डाळ असते ती तुम्ही वापरली तरी देखील चालेल. आता हे उडीद आपल्याला स्वच्छ असे एका पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. फार जास्त सुद्धा पाण्याने धुवायचे नाहीत. त्यामधला चिकटपणा असतो तो आपल्याला कमी करायचा नाहीये. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे झाकून 4 ते 5 तासासाठी भिजत घालायचे आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला त्याच कपाने 2 कप भरून नाचणी घ्यायची आहे. जे नाचणीचं धान्य असतं तेच आपल्याला वापरायचं आहे. आता या नाचणीमध्ये सुद्धा भरपूर असं पाणी घालायचं आहे. चांगली चोळून नाचणी मात्र आपल्याला धुवून घ्यायची आहे. नाचणीमध्ये भरपूर असा कचरा असतो, धूळ असते किंवा खराब नाचणी असते, ती पाण्यावर अशी तरंगून येते. त्यामुळे नाचणी धुताना चांगली 3 ते 4 वेळा पाण्याने धुवायचे. जोपर्यंत हे खराब पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आता या धुतलेल्या नाचणीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. आता तुम्ही पाणी बघू शकता किती स्वच्छ झालं आहे. आता ही नाचणी सुद्धा 4 ते 5 तासासाठी झाकून आपल्याला भिजत घालायची आहे. 4 ते 5 तास झाले आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. बघू शकता उडीद कसे मस्त फुलून आले आहेत आणि नाचणी सुद्धा भिजली गेली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये ही भिजवलेली उडदाची डाळ घालायची आहे आणि थोडं पाणी घालून अगदी गुळगुळीत आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तयार केलेली उडीद डाळीची पेस्ट एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली जी नाचणी आहे ती थोडी घालायची आहे. नाचणी भिजली आहे की नाही हे कसं ओळखाल तर बोटाने असं हे तोडून बघायचं. बघू शकता आतमधला त्यातला पांढरा शुभ्र भाग आपल्याला दिसत आहे, म्हणजे मऊ झाली आहे नाचणी. किंवा दाताखाली नाचणीचा दाणा खाऊन बघू शकता. आणि नाचणी वाटण्यासाठी जसं पाणी लागेल तसं थोडं पाणी घालायचं आहे आणि नाचणी वाटून घ्यायची आहे. नाचणीमध्ये भरपूर फायबर असतं, म्हणजे कोंडा असतो, त्यावरची साल असते, त्यामुळे थोडीशी चरचरीतच नाचणी वाटली जाते. त्यामुळे भरडच अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण नाचणी इथे मी थोडी करून वाटून घेतली आहे. आता या उडीद डाळीमध्ये मिक्स करायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, फार जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा फार जास्त पातळ करायचं नाही. नेहमी आपण जे इडलीसाठी बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे ह्याचं सुद्धा बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणावर झाकण ठेवून 7 ते 8 तासासाठी फर्मेंट करून घ्यायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आंबवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि मुद्दाम मी उडीद डाळीमध्ये मेथीसुद्धा घातली नाही, नाहीतर इडली पिठाला खूप असा आंबूस वास येतो. 7 ते 8 तास झाले आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. इथे बघू शकता पीठ कसं मस्त आंबून आलं आहे. अजिबात आपण तांदळाचा सुद्धा वापर केला नव्हता, फक्त नाचणी आणि उडदाची डाळ, तरीसुद्धा इतक्या मस्त इडल्या तयार होतात. आंबवलेलं पीठ हलक्या हाताने पळीने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फार जोरात फेटायचं नाही. यामध्ये तयार झालेला गॅस आहे तो आपल्याला कमी करायचा नाही. मीठ एकजीव झालं की लगेचच आपण ह्याच्या इडल्या बनवून घेऊयात. इडली पात्राला ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल किंवा तूप लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता, जेणेकरून इडल्या सहज बाहेर पडतील. आता इडलीचं मिश्रण ह्यामध्ये थोडं भरायचं आहे. अगदी 2 चमचे, फार जास्त सुद्धा भरायचं नाही. नाहीतर इडल्या शिजल्यावर त्या फुगून येतात आणि एकमेकांना चिकटू शकतात. इथे मी सर्व पात्रांमध्ये इडलीचं मिश्रण भरलं आहे. त्याच्या 16 इडल्या तयार होतात. तरीसुद्धा इडलीचं मिश्रण किती उरलं आहे बघू शकता. मी फक्त मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा वापर करून हे माप तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे घरात किती तुमच्या माणसं आहेत त्यानुसार तुम्ही इडलीचं मिश्रण बनवू शकता. आता इडली स्टँडमध्ये इडली कशी लावायची ते बघूया. सर्वात आधी शेवटचं इडलीचं भांडं ठेवायचं आणि त्यावर जे छिद्र दिसत आहेत त्यावर दुसऱ्या भांड्याची इडली येईल अशा पद्धतीने ठेवायचं, म्हणजे इडलीवर अजिबात पाणी पडत नाही. पहिली इडली आणि शेवटची इडलीसुद्धा अगदी मस्त अशी टम्म फुगली जाते आणि पाणथळ अजिबात होत नाही.
इडली पात्रामध्ये पाणी चांगलं खळखळून उकळवून घ्यायचं आणि लगेचच इडलीचा स्टँड ह्यामध्ये ठेवायचा आणि झाकण लावून मध्यम ते मोठ्या आचेवर 10 ते 12 मिनिटं इडल्या शिजवून घ्यायच्या. इडली शिजते तोपर्यंत आपण कैरीची चटणी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भरून ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत. सोबतच 1 कप भरूनच कैरी घालायची आहे. कैरी स्वच्छ धुवून याचे मी तुकडे करून घेतले आहेत सालासहितच. कैरी ही फार आंबट नाही, हलकीशी आंबट आहे, पण तुमच्याकडे आंबट कैरी असेल तर अर्धा कपच घालायची आहे. सोबतच 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठी तिखट हिरवी मिरची घालायची आहे. अर्धा चमचा जिरे आणि मुठभर कोथिंबीर घालायची आहे. सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साखरसुद्धा घालायची आहे. ते तुम्हाला दाखवायला मी विसरले. कैरीचे काप मी इथे करून घेतले आहेत, त्यामुळे मिक्सरला सुरुवातीला असंच हे मी फिरवून घेणार आहे. आता ह्यामध्ये किती तुम्हाला घट्ट, पातळ चटणी हवी आहे त्यानुसार गरजेनुसार पाणी घालायचं आणि चटणी बारीक अशी वाटून घ्यायची. इथे आपली कैरीची आंबट गोड चटपटीत चवीची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही अशीही नुसती खाऊ शकता, पण ह्या चटणीवर आज मी एक फोडणी देणार आहे. त्यासाठी कढल्यामध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं हिंग आणि 1 सुकी लाल मिरची घालायची. थोडीशी परतून झाली की लगेचच या चटणीवर ही फोडणी ओतायची आणि मिक्स करून घ्यायची. इथे आपली मस्त अशी चटपटीत फोडणीवाली कैरीची चटणी तयार आहे. इथे 10 ते 12 मिनिटं झाली आहेत. झाकण उघडून बघूया. गॅससुद्धा लगेचच बंद करायचा आणि एखादी टूथपिक किंवा सुरी घ्यायची, इडलीच्या बरोबर मध्यभागी घालायची. स्वच्छ सुरी बाहेर येते म्हणजे इडल्या शिजल्या आहेत असं समजायचं. आता हा इडली स्टँड लगेचच आपल्याला ओट्यावर काढून 2 मिनिटासाठी गार करून घ्यायचा आहे. काही जण काय करतात, इडल्या शिजल्यावर सुद्धा इडलीचा स्टँड इडली पात्रात तसाच ठेवतात. त्यामुळे सुरुवातीला जरी इडली मऊ असली तरी ती ओव्हरकुक झाल्यामुळे नंतर कडक बनते. त्यामुळे ही चूक करू नका. इथे तुम्ही एक निरीक्षण केलंच असेल, कोणतीही इडली आपली पाणथळ झाली नाही. मगाशी मी सांगितलेल्या ट्रिकमुळे सगळ्या इडल्या व्यवस्थित शिजल्या जातात. आता एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने इडल्या सोडवून घ्यायच्या. बघू शकता इडलीसुद्धा पात्राला चिकटले नाही. अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी इडली तयार झाली आहे. अशाच पद्धतीने एक एक करून सर्व इडल्या मी इथे सोडवून घेणार आहे. आता या इडल्या लगेचच मी ताटामध्ये सर्व्ह करून घेते. तुम्हाला माझी आजची ही नाचणीची इडली बनवण्याची पद्धत आणि टिप्स कशा वाटल्या? आवडल्या असतील तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. या इडलीसोबत खाण्यासाठी आपण तयार केलेली कैरीची चटपटीत चटणीसुद्धा सर्व्ह करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी शरीराला थंडावा देणारी अशी नाचणीची इडली बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा. ही इडली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती मऊसूत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा इडल्या तयार होतात. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.